आणि वचन क्रमांक 15 काही पाहणार आहोत. खोट्या संदेष्टाविषयी जपून राहा. खोट्या संदेष्टाविषयी जपून राहा. ते मेंढरांच्या वेशाने ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे आहेत. त्याच्या त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखाल. काटेरी झाडावरून द्राक्षे किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात काय. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. या ठिकाणी प्रकटीकरण, भविष्यवाणी, दर्शन, दृष्टांत, स्वप्न, पूर्व संकेत आणि परमेश्वराच्या मनुष्याविषयी काही योजना आहेत. यावर आम्ही चिंतन मनन अध्ययन करत असताना परमेश्वराच्या पूर्व संकेतामध्ये, परमेश्वराच्या योजनेमध्ये, परमेश्वराचं रेव्हलेशन मध्ये, परमेश्वराच्या शुभवर्तनामध्ये, परमेश्वराच्या स्वार्थेमध्ये हा एक सगळ्यात VIMP जरी म्हटलं तरी चालेल. मोस्ट व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक कुठला? खरे व खोटे शिक्षक. कारण जोपर्यंत आम्हाला खरे आणि खोटे शिक्षक ओळखता येणार नाही तोपर्यंत आम्हाला कुठलीच गोष्ट करते तोपर्यंत आम्हाला कुठलीच गोष्ट या ठिकाणी करता येत नाही. या ठिकाणी खरे व खोटे शिक्षक. आज खरे व खोटे शिक्षक ओळखण्याची गरज आहे. ही काळाची गरज आहे. ही परमेश्वराच्या राज्यामध्ये वाढण्याची गरज आहे. हे खरं धार्मिक जीवन जगण्याची आहे. आमचा नाश होऊ नये. आम्ही धार्मिकतेमध्ये जीवन जगत असताना नामधारीपणामध्ये राहू नये. किंबहुना आम्ही आमची वैयक्तिकरित्या स्वतःचीच आम्ही दिशाभूल करू नये. यासाठी आम्हाला सतर्क राहावं लागेल. आणि त्याच्यातला सर्वात महत्वाचा पॉइंट आहे खरं व खोटं शिक्षण. खरं व खोटं शिक्षण ओळखणं, किंवा खरे व खोटे शिक्षक ओळखणं, किंवा खरे व खोटे मेंढपाळ किंवा याजक किंवा पास्टर किंवा फादर किंवा बिशप किंवा रेव्हरेंड किंवा काजी किंवा भंतीजी किंवा हबप किंवा आणखीन कोण असतील ते. जे खरं आहे ते खरं, पण जे खोटं आहे ना ते खोटं आहे. बऱ्याच अंशी असं होतं आम्ही मान सन्मान करण्यासाठी जे खोटे येतं त्यांना खरं करून टाकतो आणि जे खरे येतं त्यांना खोटे करून टाकतो. तर ही घटना जी आहे आम्हाला नरक राज्यात घेऊन जायला सहजासहजी आम्हाला ती घेऊन जाऊ शकते. म्हणून मत्ती शुभवर्तमानामध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने हे शुभवर्तमान सांगितलेलं आहे. हे काही दुसरं कुणी म्हटलं नाही. हे काय पास्टर राजू आल्लटचे मत नाहीये. हे जे मत आहे ते परमेश्वराचं मत आहे. मत्ती शुभवर्तमानामध्ये परमेश्वर ज्यावेळेस परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस काही गोष्टी शिकवत होता, कारण त्याचे शिकवण्याचे खूप महत्वाचे काही पॉइंट्स आहेत. आणि ते पॉइंट आम्ही शिकत असताना आम्ही जर पाहिलं 6व्या वचनामध्ये जर पाहिलं 6व्या अध्यायामध्ये, तर प्रमुख हेडलाईन्स मी तुम्हाला सांगतो. आपला विषय आपण सोडणार नाही. 6व्या वचनामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी गुप्त धर्माचरण कसं असतं हे शिकवलं. गुप्तदान धर्म कसा असतं हे शिकवलं. गुप्त प्रार्थना कशा असतात हे शिकवलं. प्रभूची प्रार्थना काय भानगडे ही शिकवली. गुप्त उपवास काय हे शिकवलंय. खरी संपत्ती काय हे पण शिकवलंय. प्रकाश आणि अंधार कसा आहे हे पण शिकवलंय. चिंता आणि देवावर भिस्त कशी ठेवायची हे पण शिकवलं. आणि 7व्या अध्यायाची हेडलाईनची सुरुवात जर पाहिली तर इतरांचे दोष काढण्याबाबत पण सांगितले. आता आपण विषय जरा थोडासा मागे घेऊया. 7व्या अध्यायाच्या पहिल्या हेडलाईन्स पासून चालू करू. इतरांचे दोष काढण्याबाबत. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कोणाचे दोष काढू नका. प्रेज लॉर्ड. सगळ्यात आवडीचं वचन माझं नाही, बाकीच्या नामधारी लोकांचं, नामधारी पालकांचं. हे मेंढराच्या वेशाने आलेल्या लांडग्यांचं मत आहे. आवडतं पॉवरफुल वचन आहे. नाही, दोष नका दाखवू, चुका नका दाखवू, सांगू नका त्यांना. त्यांचं तुम्हाला काय करायचंय? तुम्ही का त्यांचे बाप आहेत का?
तुम्ही काय त्यांचे मालक आहेत का? त्यांचा प्रभू बघून घेईल, न्यायाच्या दिवशी बघून घेईल. तुम्हाला कोणी लायसन दिलंय? हे करू नका, ते करू नका. तुम्हाला बायबल समजतं का? मत्ती शुभवर्तमानामध्ये अध्याय क्रमांक 7 मध्ये देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने काय शिकवलं, त्याची हेडलाईन्स कशी आहे? इतरांचे दोष काढण्याबाबत. तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नका. प्लीज पास्टर साहेब, दाढीवाले, तुम्ही तर 2018 पासून नाही, 2000 पासूनच तुम्ही दोष काढायला चालू केला आहे. जेवढ्या वेळेस आम्ही तुमचे एपिसोड बघतो ना, तुम्ही काय हायगाई केलीच नाही. आणि आज खुशाल तुम्ही मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 7च्या हेडलाईन्स वर प्रवचन देत आहे. ऐका, इतरांचे दोष काढण्याबाबत एक सूचना दिलेली. काय? तुमचे दोष काढण्यात येऊ नये म्हणून तुम्ही कुणाचे दोष काढू नका. म्हणजे माझा दोष काढण्यात येऊ नये म्हणून मी कुणाचा दोष काढायचा नाही. मग याचा अर्थ मी पापात राहायचं आणि दुसऱ्यालाही पापात ठेवायचं. मी याचकाचं काम करायचं आणि मेंढराला चरा चरा कापायचं. मेंढराने माझे दोष काढायचे, मी मेंढराचे दोष काढायचे नाही. नरकात जातो ना श्री, नरकात. देवाचं वचन क्लिअर कट समजलंच नाही लोकांना. आज आपण देवाच्या या पूर्व संकेत आणि परमेश्वरच्या योजनेनुसार या वचनाचा रियालिटीचा जो अर्थ आहे तो पाहणार आहोत. कारण ज्या प्रकारे तुम्ही दोष काढाल त्या प्रकारे तुमचे दोष काढण्यात येतील. आणि ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हाला मापून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातले मुसळ ध्यानात न आणता आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ का पाहतोस? प्रश्नचिन्ह, क्वेश्चन मार्क. स्वतः प्रभू शिकवतो बरं का. अथवा तुझ्या डोळ्यातले कुसळ मला काढू दे असे तू आपल्या भावाला कसं म्हणशील? तुझ्या डोळ्यात असताना तूच आढळा, तुलाच नीटनेट कधी सणा चिपड्या डोळ्याचा तू, आणि दुसऱ्याच्या डोळ्यात काय गेले बघायचं. वचन व्यवस्थित ऐकून घ्या, मी तुम्हाला टोटली रेव्होल्युशन देतो. पहा, तुझ्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्यांदा आपल्या डोळ्यातलं मुसळ काढून टाक. म्हणजे माझ्यातलं मुसळ काढून टाक. पहिल्या माझ्या चुका काढून टाक. आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसल म्हणजे काढच. हे नाही सांगायचं आहे की नाही, काढू नको. तुला काय करायचंय? तो मी याला तर जाऊ परू पडता, जाऊ दे ना नरकात, तो हे काही जायचंय. पण माझं मत आहे, परमेश्वराचं मत आहे की पहिल्यांदा मी माझे जर दोष काढले, मी माझं पाप जर कबूल केलं, मी जर पापाचा पश्चाताप केला, मला जर सत्य समजलंय, मी जर त्या चुका करीत नाही जे इतर करतात, जे माझ्याकडे गलती नाहीत जे इतर करतात, जे माझ्या डोळ्यात काही कुसळ भिसळ काही गेलं नाही, माझे डोळे एकदम चकाट आहेत ना, बिगर चष्मा लावायची समजा, आणि दुसऱ्याच्या डोळ्यात गेले तर त्याच्या डोळ्याची आगाग होऊ नये, त्याचा डोळा आंधळा होऊ नये, त्याचा डोळा बारीक होऊ नये, त्याचा डोळा तिरका होऊ नये, त्याच्या डोळ्यात मोतीबीत होऊ नये, तो असा फार बाकणा होऊ नये म्हणून वेळेस त्याच्या डोळ्यातलं काढायलाच पाहिजे. जर काढलं नाही ना, आंधळ होईन ते कुशाल. याचा अर्थ काढू नका म्हणलेला नाहीये. याचा अर्थ स्पष्टरित्या मला तुम्हाला सांगायचं आहे. 5व्या क्रमांकाच्या वचनामध्ये मत्ती शुभवर्तमान अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 5 मध्ये लिहिलेलं आहे, अरे ढोंग्या, पहिल्यानं आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक. म्हणजे मला तो परमेश्वर म्हणताय, तुम्हाला तो परमेश्वर म्हणताय. आम्ही जर ढोंगी असलो, आम्ही जर लांडगे असलो, मस्त मेंढराचं कातड आहे पण लांडगे असलो, आम्ही जर नामधरी असलो, आम्ही जर पापात असलो, शापात असलो, चुक्या असलो, आणि मग इतरांची चूक काढायची. आता समजा सपोज उदाहरणार्थ मी दानपात्र घेऊन सेवा करीत नाही तर मी बिनधास्त चूक काढणार, दानपात्र जे घेते त्यांची. पण मीही दानपात्र घेऊन जर सेवा करतोय, माझ्या बायका लेकराला कपडे एन्जॉय करतोय आणि फॉरेन टूरला जातोय, मोठमोठ्या गाड्या घेतोय, मग मला तो अधिकार नाही. परंतु जर मी स्वयं काबाड कष्ट करून प्रेषित पौल संत साहेबांसारखी जर सेवा करतो आणि घेण्यापेक्षा जर देण्यात धन्यता मानतो, तर मी इतरांना तेच शिकवणार. याचा अर्थ त्यांच्या डोळ्यातलं मी मुसळण कुसळण त्यांच्या डोळ्यातलं काहीच काढीत नाही. मी फक्त वचन सांगतो त्यांना. प्रेषित पौल साहेब जशा प्रकारे सांगत होते ना, त्याच पद्धतीने प्रभू येशू ख्रिस्त जशा पद्धतीने सांगत होते ना, त्याच पद्धतीने प्रभू येशूच्या डोळ्यात काही गेलेलं नव्हतं. प्रभू येशू आंधळा नव्हता. म्हणून तो शास्त्री, पुरुषी, सदुकी जे मोठमोठे प्रीचर आणि टीचर होते ना, मोठमोठे नीतिमत्वाचे प्राध्यापक
डायरेक्ट त्यांच्याशी बोलायचा. तो काय म्हटलं माहितीये? अरे ढोंग्यांनो, कपट्यांनो, तुम्ही बाहेरून चांगल्या प्रकारचे चुना लावलेल्या कबरांनो, आतमधून हाडाची घाण म्हणजे मांसाचा वास येतोय तुमचा. डायरेक्ट का म्हणत होतं प्रभू येशू ख्रिस्त? का त्यांची चूक दाखवली? का त्यांचे दोष दाखवले? का त्यांचं पाप दाखवलं? का त्यांचा अज्ञानपणा दाखवला? कारण प्रभू येशूच्या डोळ्यात ते नव्हतं. त्याला चांगली दृष्टी होती. आणि माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, ज्यांना देवाच्या पवित्र वचनाची दृष्टी आलेली आहे, ज्यांच्याकडे नाही, त्यांनी ज्याच्या डोळ्यात काही कमजोरपणा असेल त्यांनी तो शोधावा, त्याला तो सांगावा आणि काढण्यासाठी मदत करावी. आम्ही त्यांचे डोळे फोडायचे काम नाही करत. त्यांनी घेतलेत आढाळ्याचे सोंग, याचा अर्थ आम्ही धडशे. स्तोत्र संहितामध्ये परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतं. आम्ही जर पाहिलं स्तोत्र संहितामध्ये काही अध्याय, आता आपला एक रेफरन्स आलाय म्हणून आपण या ठिकाणी तो वाचू इच्छितो मी. स्तोत्र संहितामध्ये मग त्या ठिकाणी तुम्हाला स्पष्टरित्या समजेल. अशा प्रकारे समजल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की परमेश्वराचं म्हणणं काय आहे. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 119 वचन क्रमांक 105. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 119 वचन क्रमांक 105. तुझं वचन माझ्या पावला करता दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे. मग जर माझ्या पावला करता जर दिवा आहे, प्रकाश आहे, माझ्या मार्गावर जर तो प्रकाश आहे, दिसणारी गोष्ट आहे, जर मी अंधारात नाही तर इतरांना जे अंधारात आहे त्यांना तो प्रकाश दाखवला पाहिजे. याचा अर्थ वचनाची दृष्टी जर मला आहे, वचनाचं अंजन मी घातलेलं आहे, वचनाच्या द्वारे जर मला क्लिअर कट समजत आहे, वचनाच्या द्वारे जर माझ्या डोळ्यात काही अनुचित असं काही म्हणजे पाप किंवा कुसळ मुसळ ठुसळ काही नसेल, तर माझा भाऊ जो आहे नामधारी किंवा वेगळी सेवा करणारा, त्याच्याकडे जर काही चुका असेल, अपराध असेल, काही अघटित गोष्ट असतील, किंबहुना त्याला परमेश्वराला अमान्य असेल, किंवा त्या देवाचा सेवक बनून देखील त्याच्यामध्ये जर लांडगेचे काही गुण दिसत असले, किंबहुना तो जर लोकांची दिशाभूल करत असेल, किंबहुना तो लोकांना जर खोटी पिचिंग टिचिंग हिलिंग करीत जर असेल, किंवा जर तो स्वतःचा डामडौलच जर करीत असेल, तर त्याला वचनाने सांगण्याचा अधिकार याच काला दिलेला आहे. आणि तो अधिकार मी बजावत आहे आणि तो अधिकार तुम्ही बजवावा ही देवाची इच्छा आहे. म्हणून वचन लोक समजूनच घेतलं नाही. लोकांनी वचन समजून घेतलं नाही, फक्त इतरांचे दोष काढू नका. अरे मग काय त्यांना जायचंय का? इस्रायला मी तुला एचकेलच्या ग्रंथामध्ये तू लिहितोय, मी तुला इस्रायलचा पाणीकरी नेमलेला आहे. एखादी धोक्याची घंटा असेल तर तुला सावधान करायचंय ना. मग आपण म्हणायचं का जाऊ पडू मरते मरू पडते तिकडं, मला मस्त समजलं, मीच सावधान होतो एकटा. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला मरू दिला असतं, नसता प्राण दिला. याचा अर्थ काय आहे आम्ही समजून घेणं काय. कारण आमच्या फायद्याचं काय आहे, दुसऱ्याचे दोष काढायचे नाही म्हणजे आमचे लपले जाते. तिरी बिचू पण मिरी बिचू पण दोघं जाऊन चुपचाप तिकडे नरकात बसतो, त्याचं काय. आणि हे होऊ नये म्हणून दोष एक तर काढू नका तुम्ही. दोष काढण्याचा अधिकार कोणाला आहे? जो सदोष आहे. दोष काढण्याचा अधिकार रद्द केलेला नाहीये. कारण गलत्यकराच्या पत्रामध्ये तुम्हाला मी आणखीन एक रेफरन्स देईन की प्रत्येक शास्त्रलेख हा सद्बोध, दोष, चुका, नीतिशिक्षण या करता उपयोगी आहे, यासाठी की देवाचा भक्त चांगल्या प्रकारे बनावा. याचा अर्थ असा नाही दोष काढू नका. अरे जोपर्यंत तुम्ही माझ्या चुका सांगत नाही तोपर्यंत मी पापात आहे. आणि जेव्हा तुम्ही माझ्या चुका सांगायला सुरुवात करील त्यावेळेस माझ्या चुका मला समजतील, मी त्याबद्दल पश्चाताप व्यक्त करील, मी प्रभूकडे क्षमा मागल, प्रभू मला पापाची क्षमा करील आणि मी शुद्ध होईल. आणि जर तुम्ही जर विचार केला तर नाही पास्टर राजू अल्ला चुकलेत ना, जाऊ दे आपल्याला काय करायचंय, याचा अर्थ तुम्ही जाणून बुजून मला खड्ड्यात घालीत आहात. किंवा मी जर मला समजतंय की तुम्ही चुकत आहात किंवा तुमच्यामध्ये दोष आहे आणि तो दोष आम्हाला नरकामध्ये जर घेऊन जात असेल तर माझी हे कर्तव्य आहे, माझी ही सेवा आहे, मला ही सुवार्ता सांगितलेली आहे, मला हा अधिकार आहे की तुमचा नाश होऊ नये म्हणून तुम्हाला सदोष करणं, तुम्हाला नेत्र आणणं, तुम्हाला चकाकी आणणं, तुम्हाला अंधारातून प्रकाशात आणणं, उजेडात आणणं, दिव्याजवळ आणणं, प्रभू येशू जवळ आणणं, सत्याजवळ आणणं, वधस्तंभाजवळ आणणं, पवित्र गोष्टीकडे आणणं. पवित्र गोष्टीकडे आणणं म्हणजे दोष दाखवणं आहे का? सत्याकडे आणणं म्हणजे दोष दाखवणं आहे का? पश्चाताप करायला सांगणं म्हणजे दोष आहे का? मी चुकत आहे, माझ्या भावा माझ्या बहिणी तू चुकत आहे हे सांगणं दोष आहे का?
जर असेल तर सुवार्ता अपूर्ण आहे. अनेक लोकांनी सुवार्ता अपूर्णपणे सांगितलेली आहे. आपल्या फायद्यासाठी तेवढी घ्यायची, बाकीची जाऊ पुढे पडती. अरे ढोंग्या, अशा व्यक्तीला परमेश्वर म्हणताय देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातलं मुसळ काढून टाक. स्पष्ट पहिला म्हणतोय तू आपल्या डोळ्यातलं, म्हणजे मला तो म्हणताय पास्टर राजू आला बाबा तुझ्या डोळ्यातलं मुसळ काढून टाक. एकदा का तुझं मुसळ निघलं पुढं तो म्हणत आहे म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातलं कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. काढण्यास म्हणजे याचा अर्थ काढायला लावले आणि ते दिसलं पण पाहिजे स्पष्ट. काही एवढं सुद्धा बाकी नाही ठेवायचं, अख्खच काढून धुवूनच काढून टाकायचं. डोळ्यात असं मस्त पैकी असं ते कोणतं काहीतरी लिक्विड असतं, ते डोळ्यात गेलो काहीतरी असतं, ते एअर लिक्विड असतं, ते कानात टाकी देत, नाकात टाकी देत, डोळ्यात टाकी देत, स्वच्छ होते डोळे, त्याचे कचरा कुत्रा सगळा बाहेर जातो आहे ते. आणि मग ते पहिलं आपल्यात टाकून घ्यायचं, म्हणजे देवाचं वचन आम्ही स्वीकारायचं, ते पवित्र वचन आम्ही स्वीकारायचं, त्याप्रमाणे आचरण करायला सुरुवात करायची. शुद्ध पवित्रतेकडे यायचं, देवाच्या वचनाकडे यायचं, सत्याकडे यायचं. मग हे होत असताना जर आमचा भाऊ किंवा बहीण किंवा याजक असू नये तर पास्टर असू नये तर पादर असू नये तर आणखीन कोणी असू, त्याच्या डोळ्यात काही एकदा हे कुसाळ दिसलं आणि आमच्या डोळ्यात जरी सदोष असेल तर त्याला काढण्याचा अधिकार परमेश्वरने दिलेला आहे. बरेच लोक म्हणतात ना तुम्हाला कोणी अधिकार दिलाय, वाचा मत्ती कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 5. तो म्हणतोय की तुला स्पष्ट दिसेल. अरे ढोंग्या, अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यातले मुसळ पहिल्यानं आपल्या डोळ्यातले मुसळ काढून टाक, म्हणजे आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ आपल्या भावाच्या डोळ्यातले कुसळ काढण्यास तुला स्पष्ट दिसेल. म्हणून 2018 पासून माझ्या भावाच्या डोळ्याने एवढा कचरा कुचरा गेलाय ना, रोज रोज आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो. नाही त्याच्याबरोबर माझाही साप होतो, तो भाग वेगळा आहे. मी कबूल करतो ना, मी कबूल करतो माझ्या डोळ्यात पण कचरा जातोच, पण मी तो साफ करतो वचनाच्या माध्यमातून. तर तुम्ही तो साफ करावा अशी मी तुम्हाला आग्रहाची कळकळीची नम्र विनंती करतो. हो, आणि मग तो म्हणत आहे प्रार्थना कराव्यास प्रोत्साहन मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आम्ही काय मागतो? परमेश्वरची योजना काय? परमेश्वर काय म्हणतो माहिती का? मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल. आम्ही काय मागतो? बंगला दी, गाडी दी, छोकरी दी, नोकरी दी, आईचे पोरं पण दी, डायरेक्ट शाळेतच करून टाक, डायरेक्ट नोकरीच लावून दी. काही काय मागतो कळतं का आम्हाला? प्रभूंनी काय मागायला लावलंय, आम्ही काय मागतो? अरे परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं पहिल्या प्रथम स्वर्गाचं राज्य मिळवण्यास झटा म्हणजे स्वर्गाचं राज्य मागा. स्वर्गाचं राज्य कसं हे जाणून घ्या, स्वर्गाच्या राज्याविषयी माहिती मिळवा, स्वर्गाच्या राज्यात कशा प्रकारे आम्हाला मिळवता येईल याची दक्षता घ्या, सत्याकडे वळा. काय लगेच सुरुवात करायचं, प्रभू फॉर्च्युनर गाडी देऊन टाक, गाड्या लय वाईट घेतो, 2 व्हीलरवर जायला कामराचे मनके ना मनके ढिले झाले. तो म्हणतो बाबा पहिलं स्वर्गीय राज्य पाठ मिळव ना, शोधा म्हणजे सापडेल. आम्ही काय शोधितो माहिती का? देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस ते शिष्यांकडे गेला आणि शिष्यांची नियुक्ती केली, शिष्यांचं त्यांना निवडलं, त्यावेळेस 2-3 भाव आहेत ना मासे धरीत होती, त्यांचा व्यवसाय होता मासे धरायचा. प्रभू येशू ख्रिस्त त्याकडे गेला आणि म्हटला माझ्या मागे या म्हणजे मी तुम्हाला माणसं धरणारा करीन. आणि मग काय आम्ही लागलो ना माणसं धरायला. दर माणूस का आपट, आम्हाला वाटतंय माणूस म्हणजे माणसाचे, माणूस म्हणजे माणसाच. आम्ही असं जाळं फेकतो ना एखादा कोळी आणि मासे सापडितो बर का. आताचे हे जे शिष्यगण आहेत ना, हे याजक वर्ग जाळे फेकी देत, माणसं सापडी देत, आता ते रुपये देतात. प्रभू येशू ख्रिस्त म्हटला तू तुझा व्यवसाय सोडून दे मासे धरायचा, आता मी तुला माणसं धरणार करीन. मग प्रभूने सांगितल्याप्रमाणे मी माणसं धरायला आलो. अरे माणसं धरायला नाही आहे. तुम्ही काय करतात, असं जे जाळे टाकीतात ना, त्या जाळ्यामध्ये ते मासे वरबडीतात, तसं जाळे टाकीतात तुम्ही लोकांवर आणि त्यांना वरबडून काढायला घेतात. जे चिंगळे येते त्यांना बाजूला टाकून देतात आणि जे मोठले येते ना, मोठली माशी 5,000 दशमांश, 2,000 दशमांश, 10,000 दशमांश, 1,000 रुपये दानपत्रवाला, 500 रुपये दानपत्रवाला, 100 रुपये दानपत्रवाला यांना पुढे घेऊन बसा आणि 10 रुपयेवाल्यांना मागे ठेविता. हे रे मासे धरणारी, जशी माशांची निवड करते तशी तुम्ही माणसाची निवड करताय. कशासाठी?
हे ईदभर पोटासाठी प्रभूने तुम्हाला आहे ना याच्या जवळपास हाती एवढं पोट द्यायला पाहिजे, मग तुम्हाला समजलं असतं. तुम्ही माणसंच गेली असते अख्खी नोटा सकट ऐकच केली नसती. आणि आता इथे आम्ही मागतो काय, आम्ही शोधितो काय, आणि ठोका म्हणजे उघडेल. आम्ही काही ठोकतो माहिती का? जगाचं राज्य, परमेश्वरचं राज्य आतापर्यंत ठोकलेलं नाही. तर परमेश्वरचं राज्य जर ठोकलं असतं तर प्रकटीकरण 3:20 मध्ये परमेश्वर म्हटला नसता की पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे, जो कोणी माझी वाणी ऐकून दार उघडेल. तुम्ही प्रभूचं दार आजही प्रभू तुम्ही ठोकीत आहात, तुम्ही जगाचे दार ठोकीत आहात. तुम्ही लोकांचे दार ठोकीता, दानासाठी, दशमोसाठी, अर्पणासाठी, देणगीसाठी, डोनेशनसाठी, स्वतःच्या प्रेस्टेजसाठी. ही परमेश्वराची योजना नाही. अहो बायबल तर स्पष्टरित्या सांगतं की ज्या गावात जाणार त्या गावात जर तुम्हाला जर त्या ठिकाणी प्रभूचा सन्मान झाला नाही तर त्या गावातून निघताना पायाची धूळ तिथं झटकून निघून या. त्या घरात तुम्हाला तुमचा सन्मान आदर झाला नाही देवाच्या लोकांचा तर त्या ठिकाणी तिथली धूळ तिथंच ठेवा. सदोम आणि गमोराचा नाश झाला ना त्यावेळेस जसं गंधकाने अग्नी ना त्यावेळेस मी त्यांच्यासारखी गत करीन. आम्ही लाभासाठी तिथं लोंडा गोळीतो. येऊ का ब्रदर? येऊ का सिस्टर? येस, ओके, येस, येतो. अरे जा ना बाबा, चांगला असेल तर ओके आमेन म्हण, आणि नसलं तर धूळ झाडून लगेच निघ. नाही यावेळेस नाही दिलं, पुढच्या वेळेस देते, जाते नसते तो. पुढच्या वेळेस मागच्या वेळेस आलो होतो, तुम्ही काही चर्चची पावती फाडी नाही बरं का सिस्टर. हा आता यावेळेस तुम्हाला फाडावं लागेल. हो, द्या म्हणजे दिलं जाईल, मागा म्हणजे मिळेल. तुम्ही मागा. ऐकाय आम्ही आलो मागायला. काय मागता, काय ठोकीता, तुमच्यासाठी काय मिळतंय अजूनही लोकांना समज नाही. अजूनही लोकांना त्याचं रियालिटी समजली नाही. मागा म्हणजे तुम्हाला दिले जाईल, काय मागत आहेत माहित नाही. शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल, काय शोधित आहेत जगातलं. ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडलेल, काय ठोकीत आहेत जगातलं. गुळशे ठोका गुळशे, कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं. आता हे तोंडाने मागत दानपत्र म्हणलं त्याला मिळतं. आता आम्ही नाही मागत हो, मला नाही मिळत, मी प्रेस लॉर्ड करतो, आमेन, धन्यवाद. आणि आपण मागणार पण नाही. जो शोधतो त्याला सापडतं. हे माणसं शोधित आहेत बकरी कापायला, मेंढर कापायला, दशमांश देणगीवाली. यांना म्हणा ना तुम्हाला लय ना दादांनो, लय आत्मिक ओझ आहे ना तुम्हाला. या खेडेगाव मध्ये या, झोपडपट्ट्यामध्ये जा, ज्या अनाथ विधवा ज्यांना काहीच नाही त्यांच्याकडे जा, त्यांना शोधा, त्यांना देवाचं वचन सांगा, शुभवर्तमान सांगा, त्यांच्याजवळ वेळ टाका. ठीक आहे, दानपत्र देणार नाही, देणगी देणार नाही, 10-20 रुपये मिळते, नाही मिळाले ते नाही मिळू दे. एवढ्या दिवसाचं डबुल साचलंय त्याच्यातला खर्च करा. तुम्ही जाणार कुणाकडं? लॉर्ड फॉर्ड लोकांकडं. तुम्ही जाणार कुठं? चांगलं चांगलं स्टेटस असणाऱ्या लोकांकडं. तुम्ही जाणार कुठं? मोठी देणगी देणाऱ्याकडं. तुम्हाला लय आत्मिकता आहे ना, जागेवर गरीबाकडं. तिकडे नाही जाणार, लंगड्या लुंगड्याकडे जा, आंधळ्या पांगल्याकडे जा. बर रस्त्यावर बसतात त्यांच्या शेजारी कतर कुंडीजवळ बसून सुवार्ता सांगा, नाही तर माझ्या सांगा या, मी तरी जातो. ही आज सर्रास समजलं पाहिजे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सर्वसाधारण गरीबास माहिती का, ज्यावेळेस योहानाचे ते लोक आले ना, योहानचा आपण जर एक आपल्याला वेळ नाही, आपला विषय डायव्हर्ट होत नाही, तरी मी तुम्हाला सांगतो. ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्ताला शोधण्यासाठी किंवा प्रभू येशूचं ओळख काढण्यासाठी ज्यावेळेस ते आले ना, त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते. तो म्हणत आहे की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस शुभवर्तमान सांगत होता त्यावेळेस त्यांनी विचारलं की तुम्ही कोण आहात? एलिया आहे का, हे आहेत का, ते आहेत का? तो म्हणला नाही भाऊ, मी कोणीच नाही, मी एक परमेश्वरचा मार्ग नीट करायला पाठवलेला एक निरोपी आहे किंवा वाटाडे. त्याच्या पायतानेच बंद उचलण्याची माझी लायकी पात्रता नाही, हा सांगतो. त्याच्यानंतर शिष्य ज्यावेळेस योहानाला तुरुंगात टाकलं जातं आणि तुरुंगात टाकल्यानंतर योहानाचे जे शिष्य होते ते प्रभू येशूकडे जातात, कारण योहानाने त्यांना सांगितलं असतं का बाबा ते प्रभू येशू ख्रिस्ताची वाट पाहत असतात. पण प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांनी पक्कपणे ओळखलेलं नसतं. आणि मग ते जातात आणि प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणतात की आपण कोण आहात, आमच्या ब्रदरला सांगायचंय बॅप्टिझम करणारे योहानला. तो म्हणताय त्यांना जाऊन सांग, गरीबास सुवार्ता सांगण्यात येते. सगळ्यात पहिला मुद्दा त्यांनी लिहिला. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने सरळ सरळ स्पष्ट शब्दामध्ये लिहिलाय की गरीबास सुवार्ता सांगण्यात येते. कुणास? गरीबास. आंधळे पाहिल्या जातात, लंगडे
चालल्या जातात. मुके तोत्रे बहिरे नीट केल्या जातात. त्यांना जाऊन सांग. वरून तो म्हणतो जो कोणी माझ्याविषयी अडखळत नाही तो धन्य. म्हणजे गरिबास सुवार्ता सांगण्याची ते स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली. मग आम्ही कुणाच्या जे लोड फोड आहे त्यांच्या घरी जायचं का? नाही. मला सांगा तुम्ही, आपलं जाणं कुठं असतंय? गरीबाच्या घरी असतं का कधी? आमचं जाणं कधी पण श्रीमंताच्याच घरी असतं. कारण काय? त्याचं मोठं डबुलं मिळेल, मोठं एकदम अशी लिफाफा मिळेल. आता मी स्वतःची प्रौढी मिळवत नाही, परंतु तुम्हाला जर एक काही फोटोग्राफी, आता मी सगळ्यांचीच फोटोग्राफी दाखवत असतोय. मी तुम्हाला आज मला परत एक फोटोग्राफी दाखवायची तुम्हाला, कारण मी इतर लोकांचं दाखवतो ना. आतापर्यंत काय मी परमेश्वरच्या गौरवासाठी आमचं कुठं फोकसला आम्ही काही केलेलं नाही. तुम्हाला काही फोटोग्राफी मी दाखवतो आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला समजन नेमकं की सुवार्ता कशी सांगितल्या जाते. पत्र्याचं घर, भांडे पडलेले, मी बसलोय चुलीजवळ, तिथं हे गरम वाफ, दुपारचं जेवण झालेलं तिथं. त्याच्यानंतर हे बघा, हे गरीब लोक. त्याच्यानंतर आणखीन बघा, हे बघा. त्याच्यानंतर आणखी बघा, हे आधार, लाईटी बिटी लावून नाही. सुवार्ता गरीबाला सांगावं लागते. आणि म्हणून आमच्या डोळ्याला चांगलं वचनाचं ज्ञान आहे, वचनाचा गॉगल आहे, वचनाचं पारदर्शिकता आहे. म्हणून आम्ही दोष दाखवतो आणि ते दाखवणार. कारण कृती आणि ह्या दोन्ही गोष्टी आम्ही करणार. कारण आम्हाला खरं पाचन नाही. गरीबात सुवार्ता सांगा ना, दानपत्र नाही मिळू दे ना, जाऊ दे ना स्वतःचं पेट्रोल. इथं नाही होत. मग मागायचंय काय, करायचंय काय, ठोकायचंय काय, तुमच्यासाठी उघडण काय? मी तुम्हाला सांगतो, तुम्ही स्वर्गाचं राज्य जरी मागितलं तर तुम्हाला मिळणार नाही. तुम्ही स्वर्गाचं राज्य जरी शोधलं तर तुम्हाला सापडणार नाही. आणि तुमच्यासाठी ते किती येऊन 5 मूर्ख 10 मूर्ख कुमारीतल्या होत्या 5 मूर्ख आहे ना, किती ठोकला ना दरवाजा तुमच्यासाठी पडून. त्याच्यातच तुपात खान, तिथंच बसा. हा येस, मेलेले जिवंत केले जातात. ब्रदर उमेश बनसोडेंनी कमेंट केलेली, मेलेले जिवंत केले जातात. पण आताचे मढे आहेत ना, जिवंत मढे येत. हेच काम आम्ही करतो. हे मेलेले लोक जे आहेत ना, विश्वासात मेलेले, सत्यापासून मेलेले, हे जगातले हे चांगले उठते बटते माझ्यासारखे ध्येय असणारे, जिवंत तर दिसतोच पण आत्मिकरित्या पुरे मेलेल्या लोकांनाच उठवण्याचं काम आता तुम्हाला आणि मला करायचंय. प्रभू येशूने ओरिजिनल मेलेले नीट केले, उठवले. आणि हे शास्त्री परुषी सदुकी हे जे होते ना, हे आध्यात्मिकरित्या मिळले होते. यांनाही वचनाच्या द्वारे जिवंत करण्याचा प्लॅन केला, प्रयत्न केला. आम्ही देखील हाच करायला पाहिजे. आम्ही आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्याला धोंडा देईल, आणि मासा मागितला तर त्याला साप देईल. असा तुमच्यात कोण माणूस आहे का? मग तुम्ही वाईट असताना आपल्या मुलाबाळांना चांगल्या देणग्या देणे तुम्हाला समजते, तर तुमच्या स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. काय देईल? मग आम्हाला काय पाहिजे माहिती का? हे जे उदाहरण सांगतोत ना आम्ही, कुणी असं व्यक्ती आहे का आपल्या मुलांनी हे मागितल्यानंतर त्याला मुलांनी जर मासा मागितला समजा उदाहरणार्थ, मुलांनी तर त्याला साप देईल, मुलांनी समजा अंड मागितलं त्याला इचू देईल, असं काय आहे का? आम्हाला आमच्या लेकराला कसे वाकडे तिकडे असले तरी आम्हाला चांगल्या देणग्या द्यायला सांगतात. तर मग तो म्हणतोय स्वर्गातील पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून चांगल्या देणग्या देईल. म्हणजे आम्ही काय मागायला पाहिजे? दुसऱ्या प्रतिमध्ये आहे पवित्र आत्मा देईल. एका प्रतिमध्ये आहे की तो म्हणताय की पवित्र आत्मा देईल. आम्ही पवित्र आत्मा नाही मागत, आम्ही जगातल्या गोष्टी मागतो आणि म्हणून आमचा प्रॉब्लेम वाढतो. त्याच्यानंतर सुवर्ण नियम सांगितलाय. सुवर्ण नियम ह्याकरिता लोकांनी जसे तुमच्याशी वागावं म्हणून तुमची इच्छा आहे तसेच तुम्ही त्यांच्याशी वागा, कारण नियमशास्त्र व संदेशाचे ग्रंथ हेच होत. लोकांनी आमच्याशी कसं वागावं तसं त्यांच्याशी वागा. आता मला वाटतंय की लोकांनी माझ्याशी वचनाने वागावं, मी त्यांच्याशी वचनानेच वागवतो. मला वाटतं लोकांनी माझ्या चुका दाखवाव्यात, म्हणजे मी त्याची पश्चाताप करीन आणि प्रभूकडे वळण. म्हणून मी लोकांच्या चुका दाखवतो, त्यांनी पश्चाताप करावा आणि देवाकडे वळावा. तुम्हाला सगळ्या गोष्टीचे रेफर या ठिकाणी देवाने परमेश्वरच्या वचनामधून आम्हाला पूर्वीच दिलेले आहे. त्याच्यानंतर लिहिता येतो 2 रस्ते, एक अरुंद दरवाजाने आत जा,
नाही, आम्हाला मोठा लागतो ना, अरुंद नकोय आम्हाला. कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रुंद. आम्हाला नाशाकडे जायला खूप आवडतं, लय स्पीडने जातो आपण. पसरट आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ आहेत. मोठं मॉप आतमध्ये जाणारे नरकात. म्हणून तो म्हणताय की हे लहान काळपा घाबरू नकोस. ह्या देवाची योजना आहेत, हे पूर्वसंकेत आहेत, प्लॅन आहेत, दृष्टांत आहेत, दर्शन आहेत, भविष्यवाणी आहेत, प्रकटीकरण आहे, रेव्होल्युशन आहे. आम्ही याच्याकडे लक्ष नाही देत. आणि मग आमचा जो मत आहे कृष्णवर्तमान अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 15चा जो हेडलाईनचा जो टॉपिक आहे की खरे व खोटे शिक्षक. मग इथं आता खरे व खोटे शिक्षक काय? अहो, एक खरं आणि एक खोटं म्हणल्यानंतर दोष काढायचं झालं का नाही? एकाला खरं म्हणायचं आणि एकाला खोटं म्हणायचं म्हणजे दोष झाला ना. म्हणजे याचा अर्थ असा आहे, लोकांना जे खोटे लोक आहेत ना, हे डुप्लिकेट किंवा ज्याला पाचारण नाही, ज्याला बोलावलेलं नाही, जे याच्यावर आलेले आहेत, ते स्पष्टपणे म्हणतात दोष काढूच नका, काढूच नका. तुमचं गपचूप राहून द्या, आमचंही गपचूप राहून द्या. आपण परमेश्वर एक दिवस प्रकट करील. मग त्यावेळेस तुमचं आणि माझं किती गपचूप राहिलं तर परमेश्वर तसं करणार नाही. कारण बायबल असं सांगतं की खरोखर एक दिवस असा येणार आहे, एक दिवस असा येणार आहे की जे गुप्त आहे ते प्रकट केलं जाईल. जे घरातल्या कोपऱ्यात बोललोय ते धाब्यावर जाऊन दणान्यात करण्यात येईल. मग म्हणायचं नाही अरे प्रभू आम्ही चांगलं गुप्त ठेवलं होतं, तू कशाला प्रकट केलं? आणि न्यायाच्या दिवशी सगळ्यांचे पाप प्रकट होणार आहेत. एकाला सुद्धा सोडणार नाही, मला नाही, माझ्या बापालाही नाही, माझ्या खानदानीलाही नाही. जे देवाच्या रेंज मध्ये सापडतील तेवढे सुटले जातील. आणि म्हणून या ठिकाणी आम्हाला हे समजलं पाहिजे की खोटं काय खरं काय. आणि ज्यावेळेस दोघातला भेद आम्हाला समजतो याचा अर्थ लगेच तिथं दोष येतो. एकाला खोटं म्हणायचं आणि एकाला खरं म्हणायचं, लगेच दोष भावना तिथं तयार होती, न्याय भावना तिथं तयार होती, आजादुजापणा निर्माण होतो. आणि बायबल तर सांगते की आणि खोटे जे ज्यांना आवडणारं वचन आहे ना तिथं म्हणतात न्याय करू नका, दोष दाखवू नका. अहो, खरं आणि खोटं ओळखलं म्हणजे न्याय झाला का नाही? खरं आणि खोटं ओळखलं म्हणजे दोष लावला का नाही? एकाला खोटं म्हणायचं आणि एकाला खरं म्हणायचं म्हणजे लावलंच का नाही त्याला दोष? वरून काय म्हणतो? दोष काढू नका. जगामध्ये तुम्हाला जगणं मुश्किल होईल जर तुम्ही सर्रास या गोष्टीचा रिअलिटीचा अभ्यास केला नाही. म्हणजे लाभासाठी आमच्या बाजूने वळवायचे वचन आणि आमचं जरा थोडस आम्हाला ताडण वगैरे असलं का लगेच पलीकडे न्यायची आहे की नाही? या ठिकाणी तुलित आहे त्यांच्या खोट्या संदेशाच्या विषयी जपून राहा, ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात. खोट्या संदेशाच्या विषयी, खोटे प्रॉफेट, खोटी सेवकाई करणारे, देवाच्या नावाचं फक्त नाव घेणारे आणि लोकांना फसवणारे, खोट्या संदेशाच्या विषयी जपून राहा, जपून. खोट्या संदेशाच्या विषयी. आणि संदेश कोण देत? मी. संदेश कोण आहे? याजक. संदेश कुणाला म्हटलंय? भविष्यवक्ता, द प्रॉफेट. शेवटी फादर पास्टर झाला का नाही म्हणजे कुठेही फिरून आलं का शेवटी वचन तिथंच येत. कुठेही फिरा, आनंदाचं घ्या, दुःखाचं घ्या, न्यायाचं घ्या, पश्चातापाचं घ्या, संदेशाचं घ्या, कुठलंही घ्या, फिरून तिथंच येणार. कारण स्टार्टिंगच तिथून आहे. कारण न्याय पण स्टार्टिंग तिथूनच होणार आहे. म्हणून तो पहिल्या प्रथम जर तुमचं तारण साधून घ्यायचं असेल तर खोट्या संदेशाच्या विषयी जपून राहा. आता काय होतंय, ते मेंढराच्या वेशाने तुमच्याकडे येतात. पहिलं लय मेंढर बनून येतो एकदम मस्त पैकी, गोबर असे केस दिसो, असे गोंडस दिसतं, वाव व्हेरी नाईस, इतका सायलेंट, वा वा वा, काही असो काहीच म्हणत नाही. एकदा का तुम्हाला कातर लावायला लागली खुर्द सुद्धा ठेवीत नाही. मग पण ते आंतरिक क्रूर लांडगे आहेत. अंतकरणात यांची क्रूरता भरलेली आहे. अंतकरणात यांचा लांडग्यांचा स्वभाव आहे. आणि लांडग्याचा स्वभाव आहे झडप घालणं, लांडग्याचा स्वभाव आहे त्याचं सगळं सत्यानाश करणं, लांडग्याचा स्वभाव आहे त्याला गिळकृत करणं, लांडग्याचा स्वभाव आहे दात दाखवणं, लांडग्याचा स्वभाव आहे फिरावून नेणं, लांडग्याचा स्वभाव आहे युक्ती करणं, लांडग्याचा स्वभाव आहे सुरुवातीला कळू न देणं आणि अचानक त्याच्यावर झडप घालणं. अशा प्रकारे अनेक संदेष्ट खोटे सेवक आहेत. त्यांच्यापासून कृपया सावधान राहा. पुढे तुलित आहे त्यांच्या फळावरून तुम्ही त्यांना ओळखा. आता त्यांना कसं ओळखायचं? त्यांच्या फळावरून. पुढे लिहित आहे काटेरी झाडावरून द्राक्षे
किंवा रिंगणीच्या झाडावरून अंजीर काढतात का? एक त्यांनी दाखला दिला, उदाहरण दिलंय, दर्शन दृष्टांत दाखवला की असं एक काटेरी झाड आहे, त्याच्या द्राक्षी येतेन का? नाही येतेन का? आपण जर म्हणलं चिक्कूच्या झाडाला पेरू येऊन द्या, पेरूच्या झाडाला चिक्कू येऊन द्या, पण आजचं टेक्निकल आहे जबरदस्त. कलमच करून टाकलं. कोणत्याही झाडाला काही येते, त्याच्यामुळे आज फसले लोक जे फसतेत ना, हे याच कारण. कोणत्याही झाडाला काही यायला लागलंय आता. हे भूतल आता हल्लय. इथं काहीच रियालिटीचं शिल्लक राहिलं नाही. बोटावर मोजणारी रियालिटी शिल्लक राहिली. आता त्यामध्ये आम्हाला सांभाळून राहायचंय. त्याप्रमाणे प्रत्येक चांगल्या झाडाला चांगलं फळ येतं आणि वाईट झाडाला वाईटच फळ येतं. जे चांगलं आहे ना त्याला चांगलंच म्हणा, आणि जे वाईट आहे ना त्याला वाईटच म्हणा. त्या वाईटाला चांगलं म्हणू नका. ज्या अर्थी तुम्ही त्या वाईटालाही चांगलं होता ना, लगेच तिथं दोष भावना निर्माण होती. दोष काढू नका. मग वाईटही नाही म्हणायचं आपण, खोटंही नाही म्हणायचं, असत्य नाही म्हणायचं, डुप्लिकेटही नाही म्हणायचं, नामधारी नाही म्हणायचं. मग म्हणायचं तरी काय? मग सुवार्थच कॅन्सल ना. मग सुवार्थ सांगायची तरी कशाला? कारण देवाच्या पुत्र प्रभू येशू ख्रिस्तानी सुवार्थ सांगितली परखडपणे, डायरेक्ट बिंदास. योहान संदेशाने बिंदास, प्रेषित पौल साहेबांनी बिंदास. नाही तर सांगूच नका, सरळ. म्हणून अशा लोकांना ओळखण्याचा कार्यक्रम तुम्ही लवकरात लवकर चालू करा, अन्यथा तुमचं वाटोळं झाल्याशिवाय राहणार नाही. कारण झाडाला चांगलं फळ येत नाही तर प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकण्यात येतं असं देव म्हणतो. आता झालं का नाही इथं न्याय? इथं झालं का नाही दोष भावना दाखवली का नाही? इथं दाखवलं का नाही कुसळ मुसळ? स्वतः प्रभू येशू ख्रिस्तांनी वचने दिले, याच तो तुम्ही त्यांच्या फळावरून त्यांना ओळखाल. आता ओळखायचं म्हणल्यावर झालंच ना दोष भावना. नाही काही आजकाल लय पुन्हा लागत. दोष नका दाखवू, हे नका करू, ते नका करू. परंतु त्यांनी शास्त्र भागच त्यांना समजलेला नाही. त्या ठिकाणी दोष काढूच नका असं म्हटलेलं नाही. तुम्ही काढा, पण तुमच्यात जर घाण असली ना तर पहिले आमची नीट करायची. पहिला आम्हाला धुवायचं, आम्ही स्वच्छ व्हायचं, आम्ही पवित्र व्हायचं, आम्ही शुद्ध व्हायचं, आम्ही सत्य स्वीकारायचं, आम्ही आज्ञा पालन करायचं, आम्ही विश्वासाप्रमाणे कृती आचरण करायची, आम्ही पवित्र व्हायचं, आणि मग आम्ही परमेश्वरच्या सानिध्यात यायचं, पवित्र आत्म्याच्या सहभागितेमध्ये राहायचं, आणि मग इतरांना सांगायचं. आता हे काही करीतच नाहीत अशा प्रकारच्या गोष्टी, आणि मग यांना सांगायला लागले दोष दाखवू नका. अधिकार कुणालाही दोष दाखवण्याचा, जो परमेश्वरचा खरा भक्त आहे त्याला, जो खरा बिलिओस भाऊ बहीण आई वडील देवाचा सेवक कोण जे असेल ते, हे बिनधास्त दाखवू शकतात. त्यांना ऑर्डर येतं, ऑर्डर, अधिकारी. आणि बरेचसे लोक ते अधिकार वापरत नाही. वापरू नका. तुमचं इमेज राखण्यासाठी तसंच राहू देतो अधिकार. जाऊन त्या लोकांना भसन वाट्यात, जाऊन त्या नरकात काय भरवायचे तेवढे भरवा नरक. अहो या जग लोकांना तुमच्यामुळे नरकामध्ये जास्त लोक जायला लागलेत. खेदाची गोष्ट ही. तुम्हाला सत्य सांगता येत नाही का? आज नाही येऊ पडताना चर्चला नाही आला तर काय तो दानपत्रच कमी पडेल ना? हो पैसे तर नाही ना मारणार, देव दुसरा माणूस पाठवून देईल. पण त्याला त्याची चूक तू सांग, म्हणजे जे नाही करून तो नरकात गेला नाही पाहिजे. आम्ही म्हणतो जाऊ द्या. देव म्हणतो प्रीती करा, प्रेम करा, दोष नका दाखवू, न्याय नका करू, काही कर भाऊ, ये देणगी दे, दानपत्र दे, माझ्या चर्चला पुढे येऊन बस, गर्दी दाखव. कायमस्वरूपी तीच गर्दी. कधी नवीन गर्दी लोकांची दिसतच नाही. तेच पोस्टर, वेगवेगळे हेडलाईन्स. कधी गोरगरिबांना सुवार्ता सांगण्यात येत नाही, कधी स्वतःहून कधी दानपत्र सोडून देत नाही. मग करता तरी काय? पुढं तो लिहित आहे उक्ती आणि कृती. मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. सरळ स्पष्ट चेतावणी दादांनो. ही परमेश्वरची योजना, हे पूर्वसंकेत, हे स्वप्न, हे दृष्टांत, हे दर्शने, भविष्यवाणी, प्रकटीकरण, रेव्हलेशन आणि परमेश्वरची इच्छा पण आहे. आणि ती आम्हाला प्रकट करत आहे की प्रभूजी म्हणत आहे मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तुम्हाला वाटत असेल ख्रिस्ताचा स्वीकार केला मी सेवक आहे, डायरेक्ट लगेच प्रभू येशूच्या मांडीवरच जाऊन बसन, लगेच उजव्या बाजूला एक डाव्या बाजूला एक तर बाई आली 2 शिष्याला 2 भावाला घेऊन प्रभू येशूला म्हटले प्रभूजी माझी की विनंती. त्यांना बोल पाहिजे. त्यांनी माझ्या एका पोराला इकडं एका पोराला तिकडं ठेवा ना. त्यांना बाई ह्यो काय अधिकार मला नाही. आम्ही काय मागवतो काही कळत का? प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही.
सरळ सरळ आहे. म्हणून आम्ही नामधारी नसावं, म्हणून आम्ही अज्ञानी नसावं, म्हणून आम्ही अंधकारात नसावं, म्हणून आम्ही अविश्वासू नसावं, म्हणून आम्ही पश्चातापी असावं, परिवर्तित असावं, नवजीवन करावं, पवित्र आत्म्याच्या सानिध्यात असावं, सत्यामध्ये समर्पित व्हावं, पवित्र आत्म्याच्या संगतीमध्ये चालावं. त्यावेळेस आम्हाला आमचा प्रवेश होण्याची शक्यता राहील. परंतु जर याच्या विरोधात आम्ही जर जीवन जगत असलो आणि प्रभूजी प्रभूजी म्हणत असलो, तुमच्या प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याला कुणी खात नाही, कुणी विचारित नाही, कुणीच विचारित नाही. प्रभूच म्हणतो इथं, मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असं नाही. तर मग कुणाचा होईल? जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा. मग ही परमेश्वराची योजना काय आहे? परमेश्वराची इच्छा काय आहे? परमेश्वरचं दृष्टांत काय आहे? परमेश्वरचं स्वप्न काय आहे? परमेश्वरचं पूर्वसंकेत काय आहे? परमेश्वरने हे भविष्यवाणीमध्ये का लिहून ठेवलंय पूर्वीच? परमेश्वरचं हे रेव्होल्युशन काय आहे? तर तो म्हणत आहे की जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे, ना की आमच्या इच्छेप्रमाणे, ना संस्थेच्या इच्छेप्रमाणे, ना पाळक साहेबाच्या इच्छेप्रमाणे, ना आमच्या घरच्याच्या इच्छेप्रमाणे, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. मग वागावं लागेल. मग वागल्यानंतरच आमचा प्रवेश तिथं निश्चित होईल. वागलो नाही, काही नाही, घेणे नुसतं प्रभू प्रभू प्रभू, अरे रात्रंदिवस प्रभू म्हणलं, पण प्रभूने सांगितलेली गोष्टच जर तू करत नाही, विश्वासच ठेवत नाही, काही गोष्टी जे पालन करायला सांगितले जर पालनच करीत नाही, तर आमचा तिथं प्रवेश होणार नाही. या ठिकाणी तो पुढे लिहितो आहे. मग आणखीन काही महाभाग आले माझ्यासारखी. आता मी हिलिंग मिनिस्ट्री पण केलेली आहे, डिलिंग मिनिस्ट्री केली आहे, सगळ्याच मिनिस्ट्री केली आहे. मी 5-4 जेवढ्या मिनिस्ट्री आहे ना तेवढ्या मिनिस्ट्रीचा परमेश्वराने मला अनुभव दिलेला आहे. पण आता येऊन थांबलो मी वचनाच्या मिनिस्ट्रीजवळ. गॉस्पल टीचिंग, रिअल गॉस्पल, एकदम सत्य प्रचार. बाकीचे हिलिंग सगळ्या केल्या आम्ही. आमच्या जर आम्ही केसीटी दाखवायला लागलो, पोस्टर टाकायला लागलं ना, तर जागा पूर्ण नाही, फेसबुक लॉक करून टाकेन मला. त्या दिवशी पुष्कळ जण मला म्हणतील, प्रभो प्रभो आम्ही तुझ्या नावाने संदेश दिला. द्या म्हणजे दिले जाईल, आकाश कपाट उघडून देईल. असे जे संदेश देणाऱ्या पाळकांनो, तुम्ही येणार पुढं. कारण तुमच्याकडे फक्त एवढेच मेसेज असतात आणि तुमच्याकडे फक्त हिलिंग पॉवर असतो, तुमच्याकडे फक्त साक्ष्यमय जीवन असतं, तुमच्याकडे रिअल सत्यवचन नसतात. हे आम्हाला पक्क माहिती, प्रभूलाही पक्क माहिती. मग असे महाभाग पुढे येतील ज्यावेळेस यांना स्वर्गाच्या राज्यात घेणार नाही ना, हे लगेच छाती हो प्रभू, आज मी तुझ्या नावाने संदेश दिला, तुझ्या नावाने भूत घातली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? तू बघितलं नाही का? आम्ही साक्ष दिली नाही का? रडू रडू ते आम्ही सांगत नव्हतो का? मी सांगायचो, माझी बायको सांगायची, माझी पोरं सांगायचं, माझे लीडर सांगायचं. मग ज्याच्या जीवनात साक्ष झाली त्याचा नंबर आणि त्याच्या हातात नुसतं माईकच द्यायचा गपचूप, बाकी आम्हीच सांगायचं. तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेल की मला तुमची कधीच ओळख नव्हती. मग कधीच ओळख नव्हती, इथं तर सेवा केली, इथं तर साक्ष दिल्यात, इथं तर फेसबुकला किती काय मारण्याच्या पोस्ट. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढे निघून जा. परमेश्वर डायरेक्ट म्हणे, तुम्ही माझ्या लायकीचे पात्रतेचे नाही. अहो अनाचार, दुराचार, दुष्ट विचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. मग परमेश्वराच्या स्वर्गाच्या राज्यात निघून जा म्हणजे कुठं जा? नरकात जा, अधोलोकात जा, गंधकात जा, आग्नीत जा, पिढेमध्ये जा. हो, आणि ते काही 2-4 दिवसासाठी नाही हो, 5, 50, 60, 70, 80, 90 वर्षासाठी नाही हो, अनंत काल, युगानुयुग, सार्वकालिक. म्हणून आज आम्हाला ह्या गोष्टी समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा गोष्टी आम्हाला समज नसल्यामुळं आमच्या जीवनामध्ये बरेचसा गोंधळ निर्माण झालेला आहे. आणि म्हणून पुढे तो आणखी लिहितोय मतैक्यशुभवर्तमानामध्ये अध्याय क्रमांक 7 आणि वचन क्रमांक 24 मध्ये त्याची हेडलाईन सांगतो तो, 2 पाया. यास्तव जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोणाही का सुज्ञ मनुष्यासारखे ठरेल. आज आम्हाला सुज्ञ मनुष्य ठरायचंय, ही परमेश्वरची इच्छा आहे, ही परमेश्वरची योजना आहे. सुज्ञ पुरुष, अज्ञानी नाही.
गरीब असू द्या पण सुज्ञपणे तर्क वितर्क करणारा, तपासून घेणारा, चाळून घेणारा, निवडून घेणारा, योग्य ते घेणारा, पवित्र घेणारा, शुद्ध घेणारा, सत्य घेणारा, ओरिजिनल माल घेणारा. मटणाच्या दुकानात गेलो कसं म्हणतात, नाही 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 ती चरबी नका लावू, ती कालची दिसती, ही ताज लावा, ताज. हा आणि ती काय नाही ती हड्डी, जरा थोडासा मांसाचा तुकडा लावा ना, म्हणजे मटण घ्यायचं हड्डीचं आणि मांसाचं तुकडं म्हणजे प्युअर मांसाचं घ्यायचं. तो विचारलं आणि हे काही चिलगाटलं येतात, जरा चांगला लावा की, तिथं बरं समजत. मग देवाचं वचन चांगलं घ्या की, घ्या ना, सेवाही चांगली करा, दानपात्र पण रगटून घ्या, काही फरक नाही पडत. आणि योग्य असा उपयोग करा. गोर गरीब अनाथ विधवा लय पण द्या, तुम्ही खा. लय मोठी फॉर्च्युनर घ्यायची ना, साधी इंडिका घ्या तर मारुती कार घ्या. तुम्हाला लयच हवंच ना फोर व्हीलर मध्ये घ्या, घ्या लोकांच्या दानपात्र घ्या बिंदास. फॉर्च्युनरला एवढे पैसे गुतवण्यापेक्षा एक तुटकी मुटकी इंडिका घ्या, त्याला व्यवस्थित बनवा आणि बाकीचे पैसे गोरगरिबांना द्या, तुम्ही पण खा आणि त्यांनाही द्या ना. मग काय फरक पडतो. मग कशाला आम्ही दोष काढू आणि देवाला पण दोष नाही काढणार. देवाला म्हणते ओय प्रभू मी तुझ्या गरीब अनाथ विधवा जे वचन आहे ना मी त्यांना दिलंय बुवा, आणि बाकीचं मला, कारण तुझं करंतिकाच्या पुस्तकामध्ये वचन लिहिलेलं आहे की सुवार्थिकांनी आपली उपजीविका सुवार्थिकावर करावी, हा अधिकार आहे. तो अधिकार आम्ही बजावला म्हणून आम्ही त्याच्यातले निम्मे घेतले. आमच्या लेकरा बाळाला काय आम्ही काय रोडवर ठेवायचं का. त्यांना म्हटलं चटण्याची एक पाळा काला ते म्हणलं काय सांगू पाळू साहेब, 4 दिवस झालो माझ्या पोरांना फिजाच भेटाना. अरे म्हणलं अरे फिजा कुठं कामाला भाऊ, तू सेवा करतो 4 दिवस झाले तो पुरं फिजा मागत म्हणून दानपात्राला आला भाई इकडे. हा कुशाल मी नाव सांगेन त्याचं, परत पुढच्या वेळेस मला त्याचं कानावर लागेल, मी त्याचं नावच घेईल डायरेक्ट. अरे मग दुसऱ्याच्या लेकराला फिजा घेऊन द्या दानपात्राचा आणि तुमच्या लेकराला त्यांच्या ताटात खाऊ द्या ना. मग कोण काय म्हणतंय मग, हा पिझ्झा काय, हा पिझ्झा ओके जे काय असेल ते. याच तो जो प्रत्येक जण ही माझी वचने ऐकून त्याप्रमाणे वागतो तो कोण आहे का सुज्ञ मनुष्यासारखा ठरेल. आता आपल्याला सुज्ञ बनायचंय का मूर्ख बनायचंय. कारण मूर्ख मनुष्य आपल्याच हाताने आपलंच नुकसान करून घेतो, त्याने आपले घर खडकावर बांधतो. जो सुज्ञ आहे तो आपलं घर खडकावर बांधतो, पायावर बांधतो, काँक्रीटवर बांधतो, टणक जागेवर बांधतो की जेणेकरून ते घसरावं नाही, भूकंप आला तरी हलावा नाही, पाणी लागले तरी पडावं नाही. हे जगातलं घर बांधताना ज्या पद्धतीने आम्ही पाया घेतो तशाच प्रकारे ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर, ख्रिस्त म्हटलेल्या पायावर म्हणजे देवाच्या वचनावर, रचिले तुला प्रेषित पायावर प्रभू कोणशीला असता झाले देवाचं मंदिर. आम्हाला रचलंय कुठं, प्रेषिती पायावर, पण कोणता, ख्रिस्त म्हटलेल्या खडकावर म्हणजे सत्यावर, देवाच्या वचनावर आधारित आमची मिनिस्ट्री असावी, संस्था असावी, ग्रुप असावा, सुवार्ता असावी, शुभवर्तमान असावं आणि हिलिंग पॉवर पण असावी, सगळे डिलिंग पॉवर पण असावी आणि दानपात्र घ्यायची पण सिस्टीम वचनावरच असावी. पण आम्ही वचनाच्या बाबतीत अमान्य झालेलो आहोत आणि म्हणून आम्ही आमचं घर खडकावर बांधित नाही. इथं मस्त लय लय 10-20 फूट पायल घेतेत, स्लॅब भरीत येत, लय काँक्रीट होतीत येत, पण आध्यात्मिक क्षेत्रामधलं घर मात्र आज लोकांचं धडपडत आहे, लोकांचं घर पडत आहे, क्रॅक पाडलेले आहेत त्यांना. अशा प्रकारे जर आम्ही काही गोष्टी पाहिल्या तर आमच्या लक्षात येईल की प्रभू येशू ख्रिस्तानी कशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आम्ही जर मत्ती सुवर्तमान त्याचा अध्याय क्रमांक 8 आणि वचन क्रमांक 18 जर पाहिला तर परमेश्वरची आणखीन एक योजना आहे, शिष्य होऊ इच्छिणाऱ्यांची कसोटी आहे. तिथं परमेश्वर कसोटी घेतो. मग येशूने आपल्या सभोवती लोक समुदाय असे पाहून त्यांना पलीकडे जाण्याची आज्ञा केली. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन त्याला म्हणाला, गुरुजी जिथे कुठे आपण जाल तिथे मी आपल्या मागे येईल. येशू त्याला म्हणाला, खोकडाच बिळे आकाशातील पाखरास कोटी आहेत परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवयास ठिकाण नाही. मग त्याच्या शिष्यापैकी आणखीन एक जण त्याला म्हणाला, प्रभूजी मला पहिल्याने आपल्या बापाला पुराव्यास जाऊ द्या. येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्याच्या मेलेल्यांनाच पुरू दे. ही एक दैवी योजना आहे, हे परमेश्वराचं एक योजना आहे. आम्ही हे योजना स्वीकारित नाही. आमची जर आम्हाला शिष्य बनायचं असेल
किंवा आम्ही बनलेलो आहोत किंवा एवढ्या दिवस जे शिष्य बनून आम्ही इतरांना मार्गदर्शन करत आहोत, तर आमची कसोटी लय महत्वाची. मग आमची कसोटी व्हायला लागली, आम्ही तर सेवा सोडून देतो दाना. गणिदान पत्र केलं तर म्हणजे मग काय उपाशी मारायचं काय, जाऊ पडतोय भाऊ आपण जाऊ का, आम्हाला तिकडे प्रार्थना केली, तिकडे विश्वासही गेला, तिकडे जाऊ दे मी येणार. मग पहिलंच समजत नाही का असं, पहिलंच काम करायचं, आपल्या स्वतःचं नीटनेटकं करून घ्यायचं. म्हणून बायबल सांगतो की पहिलं आपल्या डोळ्यातलं बघायचं, नाही तर मग येणाऱ्या त्रासाला, संकटाला, निंदेला, गरिबीला, सगळ्या गोष्टीला सामोरं जायचं. मग कणायचं कुथायचं नाही. बरेचसे लोक याच्यामध्ये आले कणत कुथत. बरेचशा लोकांनी सेवा सोडून दिली आणि बाकीच्या लोकांनी सेवा सोडून नाही दिली, पण मेंढराचं स्वरूप लांडग्यात तयार केलं. पहिले जे जशी सेवा करीत होते तशी सेवा करीत नाहीत आता लोक. आता फक्त हे बस प्रेस्टेज, फोटोग्राफी, दिसाऊ माल, या सगळ्या गोष्टी. पहिली आत्म्यासारखी सेवा नाही राहिली आणि हे प्रभू येशू पाहत आहे. आता आम्ही नव्या करारामध्ये जुना आणि नवा या दोन्हीची मिक्सअप या ठिकाणी चिंतन मनन देण्याच्या विषयामध्ये आहे की परमेश्वराची योजना काय. तर परमेश्वराची योजना आहे की आपल्याला जर शिष्य बनायचं असेल तर आमची कसोटी ही व्हायलाच पाहिजे. तर या ठिकाणी तो म्हणत आहे, एक व्यक्ती आला, तो म्हणला येशूने, मग त्याच्या शिष्यापैकी आणखीन एक जण त्याला म्हणाला, प्रभूजी मला पहिल्याने आपल्या बापाला पुरायला जाऊ द्या. त्याचा बाप मेला होता. तो म्हणला माझ्या बापाला पुरायला जाऊन धराव. येशू त्याला काय म्हटलं माहिती का, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना त्याच्या मेलेल्यांना पुरू दे. तू जिवंत आहेस ना, ये इकडं. आता दोन अर्थ आहेत याची, एक जैगिकरित्या शरीराचं मरण आणि एक जैगिकरित्या आध्यात्मिक मरण. तर याचा बाप आध्यात्मिकरित्या मी याला होता, जगातच तरफडत होता. तर याला आत्मिक गोष्टी तो प्रभूला म्हणतो की मला तुला अनुसरायचंय, मला शिष्य बनायचंय, मला सेवक बनायचंय, मला याजक बनायचंय, मला एक सुवार्थिक बनायचंय, मला एक प्रिचर बनायचंय, मला तुझं एक प्रिशियन बनायचंय, मला तुझ्या बरोबर काम करायचंय. मग प्रभू म्हणतो काम करायचंय ना, त्या मेलेल्या सारखं येऊ नको. मेलेल्या मड्याचं माझ्याकडे काही काम नाही. त्या मेलेल्यातून उठ, त्या झोपेचं सोन घेतलंय त्याचं करून टाक आणि चांगला डोळस होईल, मस्त पैकी खडाखड नीट होईल. तर तू या ठिकाणी तू लिहित आहे, त्याचा अर्थ वेगळा आहे. येशू त्याला येशूने त्याला म्हटले, तू माझ्या मागे ये आणि मेलेल्यांना, म्हणजे जे ऑलरेडी मेलेले आहेत, हे जिवंत मध्ये आहेत पण ज्यांच्यामध्ये आध्यात्मिकताच नाहीये, ज्यांच्यामध्ये खरंपणाच नाहीये, ज्यांच्यामध्ये सत्यताच नाहीये, ज्यांच्यामध्ये देवाचं काही गुणच नाही, तर असे लोक जे आध्यात्मिकरित्या मेलेले आहेत त्यांना पुरायला त्यांचा मेलेल्याच माणसाला जाऊ दे. म्हणजे बिगर आकलीचे आणि बिगर सामर्थ्याचे आणि बिगर सत्यतेचे आणि बिगर वचनाचे फक्त लुटायला आलेले याजक लोक त्यांची सेवा करतील. आपल्याला नाही बा अशी सेवा, मला काय असं पाचारण नाही. मला जिवंत लोकांना सुवार्थ सांगायला लावली. हे मेलेल्या माड्याला आपण कधीच पुरायला जात नाही. जैगिकरित्या मारायला गेलो मी ते जातो बरं का दफनभूमीमध्ये, त्यांना तेवढं पुरायचं काम करतो. आणि जे ऑलरेडी आध्यात्मिकरित्या मेलेली तर त्यांना देवाच्या वचनाच्या माध्यमातून उठवले जातात, कारण मेलेले जिवंत केले जातात. आता मढे जिवंत करण्यात काही अर्थ नाही. तसे चमत्कार होतात, झालेले पण आहेत आणि घडतात पण, आणि इथून पुढे घडतीलही पण. पण काही नाही, त्या मेलेल्याला उठून ते परत पापच करीत असले तर ते मेलेला तसाच मोडदा तिथं तसाच मारायला पाहिजे, त्याला उठलाही नाही पाहिजे. पण जे आध्यात्मिकरित्या मेलेली आहेत, वचनाच्या रूपात मेलेले आहेत, खोटेपणामध्ये आहेत, त्यांना मात्र उठवण्याची जबाबदारी बिलियर्स भावांनो, बहिणींनो, लीडर्स, सेवकांनो तुम्हाला आणि मला दिलेली. आणि म्हणून आम्हाला आता सतर्क राहणं खूप महत्वाचं आणि गरजेचं आहे. जर शिष्य बनायचं आहे तर कसोटी होणार. जर कसोटीला जर उतरायचं नसेल, शिष्यपणा सोडून द्या. आता इथं लिहू, आपण पाहूया पुढे. तू काय लिहितो तिथं? पहिली गोष्ट येशू ख्रिस्त त्याला म्हणत आहे. पहिल्यापासून वाचूया, आपला वेळ झालेला आहे. तेव्हा कोणी एक शास्त्री येऊन म्हणाला, गुरुजी जिथे कुठे आपण जाल तिथे मी आपल्या मागे येईल. शास्त्री म्हटला मोठा. येशू त्याला म्हणाला, बाबा खोकडाच बिळ येत, आकाशातील पाखरास कोठी, परंतु मनुष्याच्या पुत्राला डोके टेकवायच ठिकाण नाही रे दादा. मनुष्याचा पुत्र ख्रिस्त म्हणून जीवन जर जगायला लागलं ना, तर जगामध्ये तुम्हाला ठिकाण नाही, जगामध्ये मला ठिकाण नाही. सगळे लोक आपल्याला चौरमेवर करतील, आपल्याला राहू देणार नाही. आम्ही तर बंगले घेतले, गाड्या घेतल्या, आम्ही तर लय स्टेटस कमावलं. अहो इथं याला डोकं टाकवायला जागा नव्हती.
आज इथं तर उद्या तिथं आम्ही मोठमोठाले बंगले गाड्या घेऊन मोकळे. आम्ही पण आज इस्रायलला तर उद्या पंजाबला उद्या परवा दिवशी लगेच एमपीला का लगेच युपीला का लगेच गोव्याला का आलोच ना शिकला का आलाच दुसऱ्या दिवशी संडेला लोक पाडायला. मी दाखवले व्हिडिओ बरेच. पवित्र आत्मा मिळाला आणि अख्ख्याच्या लहानापासून थोरापर्यंत सगळे पळले. अरे पवित्र आत्मा मिळाला आणि पळले. आपल्याला लोक रे बाबा असं पडायचं पवित्र आत्मा. हा त्याच्यापेक्षा दुष्ट आत्म्या लागलेले लोक बरी ते वय पडत येत ते वय पडत येत. आणि पवित्र आत्मा मिळाल्यावर पडायचं म्हणलं मग काय घ्यायचं देऊ हातपाय मोडायला. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपल्याला या ठिकाणी वेळ झालेला आहे आणि म्हणून आम्हाला हे समजलं पाहिजे की येशू ख्रिस्त म्हणत आहे की खऱ्याला या ठिकाणी थारा मिळणार नाही. मग आम्हाला खरं वागायचं का नाही तुम्ही ठरवा. खरं वागले स्वर्गाच्या राज्यात जाणार, डुप्लिकेट वागले नरकात जाणार. मग तुम्ही पाळक असा नाही तर त्याचे बाप असा, काही घेणं नाही देणं नाही. मग त्याच्या शिष्यापैकी आणखीन एक जण आला. प्रभू येशू ख्रिस्त एकाला वाढला ना बाबा पुत्र डोका टेकायला जागा नाही, हे दुसरं आलं लगेच. मग त्याच्या शिष्यापैकी आणखी एक जण त्याला म्हणाला प्रभूजी मला पहिल्याने प्रभूजी त्याच्या शिष्यापैकी एक जण त्याला म्हणाल प्रभूजी मला पहिल्याने आपल्या बापाला पुरवायला जाऊ द्या बरोबर. असं झालंय. ते म्हणलं एक काम कर. येशूने त्याला म्हटले तू माझ्या मागे ये आणि मेलेला त्यांच्या मेलेल्यास पुरू दे. तुला स्वर्गाच्या राज्याचं काम करायचं ना याच्यात गुर पडू नको, जगामध्ये गुर पडू नको, हे मेलेल्या लोकात राहू नको. मेलेले लोक म्हणजे जगातले लोक, मेलेले लोक म्हणजे खैली खुशीचे लोक, मेलेले लोक म्हणजे फक्त जगातले सगळं जगातलंच डोकं फिकन सगळं राहायचं उठायचं बसायचं बोलायचं जगातली झाली. या जगातल्या लोक म्हणजे मेलेले लोक आहे. प्रभू म्हणतो त्यांना तिथंच पडू दे, ते चट्ट बाकीचे लोक पोहोचते. तू येऊन देवाच्या राज्याची सुवार्थ सांगायची असेल तर या कसोटीस तयार राहा. आज अनेक देवाचे सेवक कसोटीस उतरलेले नाही. बोटावर मोजणारे लोक देवाची खरी सेवा करत आहेत. हॅट्स ऑफ त्या सर्व सेवकांना आणि बाकीच्यांना बेस्ट ऑफ लक नरकात जाण्यासाठी. कारण तुम्ही जर वळालात तर बेस्ट ऑफ लक स्वर्गात जाण्यासाठी, तुम्ही जर वळत नसला तर बेस्ट ऑफ लक नरकात जाण्यासाठी. कारण आपलं काही फोर्स नाही, जबाबदारी नाही. आम्ही फक्त देवाचं वचन सांगितलंय, बाकी स्वीकारायचं नाही स्वीकारायचं तुमचं काम आहे. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार सन्मान आदर गौरव त्याला देत पुन्हा एक वार आपण एक छोटीशी आज एक प्रार्थना विनंती करणार आहेत. आज ब्रदर राजगुरू परिवार आश्वी या गावातलं संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर मध्ये आज जी सुवार्थ फेरी झाली त्या बंधू राजगुरू परिवाराला परमेश्वरने आरोग्य द्यावं. बंधू राजगुरूला त्या ठिकाणी सुंदर असं आरोग्य दिलं, त्याबद्दल प्रभू येशूचे आभार. त्यांची प्रिय पत्नी त्यांचं कौटुंबिक जीवन परमेश्वरने आशीर्वादाचं करावं. त्यांना स्तोत्र 127 वचन क्रमांक 1, 2 आणि 3 सगळेच आशीर्वाद द्यावे. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा आशीर्वाद असा मिळावा की ते प्रभू मध्ये शेवटापर्यंत टिकून राहावे. त्याचप्रमाणे आम्ही आणखीन एक प्रार्थना विनंती आहे. आमच्या सिस्टर रेखा सीताराम आल्लाट आज यांचा वाढदिवस आहे आणि खरोखर त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने देखील सर्व त्यांच्या कुटुंबियासाठी वैयक्तिक त्यांच्या जीवनासाठी प्रार्थनेत आठवण ठेवा. आणि त्याचप्रमाणे आपल्या प्रकटीकरण भविष्यवाणी दर्शन दृष्टांत स्वप्न पूर्व संकेत परमेश्वरची योजना परमेश्वरने 107 भाग आशीर्वादित केलेत. आणखीन होणाऱ्या भागामध्ये देखील ज्ञान बुद्धी सामर्थ्य पुरवावं आणि अनेक ठिकाणी ज्या ठिकाणी कुणी गेला नाही त्या ठिकाणी पास्टर राजू आल्लाटला परमेश्वरने घेऊन जावं. गरीबातल्या गरीबात, खेडेगावातल्या खेडेगावात जिथं दानपत्र मिळणार नाही पण लोक मात्र परमेश्वराच्या राज्यात येतील अशा ठिकाणी मला घेऊन जावं म्हणून तुम्ही सर्वजण प्रार्थनेत आठवण ठेवा. पवित्र तोरसे नदी दे बाप्पा जशा होत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमाने आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो आमच्या भारत देशासाठी, भारत देशातील सर्व राज्य विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्स, सेवा संस्था, सर्व लाईव्ह शिक्षणला जुडणारे मित्र, आप्तेष्ट, स्नेही, शेजारी, नातेवाईक, आप्तेष्ट, त्याचप्रमाणे सर्व प्रकारचे देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारे मिलिटरी फोर्स जवान, कमांडोज, त्यांचे कुटुंबीय, सर्व शेतकरी बंधू, त्यांचे समस्या, त्यांच्या काळजी, त्याचप्रमाणे बंधू राजगुरू परिवार आश्वी संगमनेर मधील त्यांच्या
त्यांच्या प्रिय पत्नी ते दोन्ही कुटुंब, त्याचप्रमाणे त्यांच्या भावाचा जो काही परमेश्वर सांसारिक जो प्रॉब्लेम आहे, पत्नीचा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रभेशू तू सॉल्व कर आणि त्या दोन्ही भावंडाच्या जीवनामध्ये अद्भुत कार्य कर आणि त्यांना सत्य समजले जाऊ दे आणि त्या आश्वी गावामध्ये एक उदाहरण तू तयार होऊ दे की जेणेकरून सत्यामध्ये समर्पित होणार, आध्यात्मिक आशीर्वादाने गुणसंपन्न असणार आणि त्याचबरोबर जगातल्या देखील गोष्टी त्यांना देऊन तू तृप्त कर. कारण तू म्हणत आहेस की पहिल्यापासून स्वर्गाचं राज्य मिळवणं झटा, म्हणजे जगातल्या ज्या काही गोष्टी तुम्हाला गरजेपुरत्या हव्या आहेत त्या मी देईल. म्हणून प्रिय प्रभू त्यांची गरज भागल्या जाऊ दे. त्याचप्रमाणे आमच्या 107 भाग आशीर्वादित केले त्याबद्दल तुझे आभार मानतो. यापुढचे होणारे देखील स्वर्गीय ज्ञान बुद्धी दे. आमच्या परमेश्वर देव बाप्पा, आमची भाऊजाई परमेश्वर देवपा, तुझी सेविका सिस्टर रेखा, सिस्टर माल्लाट यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आतापर्यंत राखलंच, सांभाळच, त्यांचं टोटली परिवार आशीर्वादाचं कर. कारण ते सातत्याने लाईव्ह सेशनला या ठिकाणी येऊन तुझ्या भक्तीमध्ये रममान होतात. म्हणून प्रिय बाबा, या भक्तीचे सर्व सत्याचे आशीर्वाद तिच्यापर्यंत असू दे. सत्य तिला समजू दे, त्या परिवाराला समजू दे आणि त्यांना ज्या बंधनात आहेत त्या बंधनात जोखडं आहेत ते मुक्त होऊ दे आणि गेल्या होते तुझ्या नावाचा महिमानी करू. या समाला मी प्रार्थनेत आठवण ठेवतो. आमची भाची आलिशिया एलिया हिवाळे या लेकरासाठी या समाला ती हॉस्टेलला असताना प्रभेशूच्या नावात ज्या जागेवर, ज्या बेडवर, ज्या ठिकाणावर, ज्या वास्तव्यावर, ज्या ठिकाणी राहत आहे, प्रत्येक अशुद्धपण, प्रत्येक डोक्यातले दुष्ट विचार येशूच्या नावात तू दिलेला अधिकार म्हणे तुझा सेवक खेळण्यात मी त्याला धट्टाव राईट नाव आय ऑर्डर इन द नेम ऑफ जीसस क्राइस्ट रिबी शकारी ला बाबा. प्रभेशूच्या नावात त्या लेकरावर असणाऱ्या सर्व बंधनांनी चोकडं तुटल्या जाऊ दे. कारण ते तुझं अभिषिक्त लेकरू आहे, तुझ्या सानिध्यातलं लेकरू आहे, तुझ्या सहभागितेतलं लेकरू आहे. त्याचबरोबर तिच्या हॉस्टेलला राहणाऱ्या सर्व लेकरावर देखील तुझी कृपा असू दे. माझ्याही लेकरावर तुझी कृपा असू दे. आमचे परमेश्वर देव सुवार्ताताई संदेश, आमची सुवार्ता सुजाता अल्लाट, त्याचप्रमाणे सुशीला अल्लाट, माणिक अल्लाट, प्रिदेवपा आणि स्वतः आम्ही तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. तुझ्या योजनेनुसार आमच्या प्रत्येकाचं जीवन तू चालव. आम्ही जैगिक गोष्टीकडे न पाहता आत्मिक गोष्टीकडे, स्वर्गीय गोष्टीकडे लक्ष लावो. म्हणून तू विशेष सहाय्य मदत कर. लाईव्ह सेशनच्या प्रत्येक जुडलेला प्रत्येक देवाचे अभिषिक्त सेवक त्यांच्या नावाप्रमाणे, गरजेप्रमाणे प्रत्येकाला प्रिय बापा देऊन तू तृप्त कर. होते तुझ्या नावाचा महिमानी गौरव. आमची बहीण जयश्री हिवाळे, तिची मुलगी सोलमी हिवाळे, त्याचप्रमाणे एलिया हिवाळे, त्यांचा परिवार, त्यांचं राहणं, उठणं, बसणं, त्यांची सेवा आशीर्वादित कर. होते तुझ्या नावाचा महिमानी गौरव. प्रभू येशू ख्रिस्त आमचा उद्धार करता, जो होता, जो आहे, जो येणार आहे, त्याच्या पवित्र गोड सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो स्वर्गीय पित्या त्वयी. आमेन. प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्त की जय, प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.